तर भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा स्मृतिदिन आहे। त्यानिमित्तानं धनंजय मुंडेंनी केलेली ट्विटरवरची एक भावनिक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे। आयुष्यभरातील प्रत्येक संघर्ष हे संकट नाही तर संधी म्हणून तुम्ही सामोरे गेलात। तुमच्याच प्रेरणेने संघर्षाच्या वाटेवर निखारे तुडवत चालतो आहे, पण उतरणार नाही, मातणार नाही, असं धनंजय मुंडेंनी आपल्या पोस्टमध्ये आज म्हटलंय। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं स्मरण करत त्यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं कृतज्ञतापूर्वक नमन अशी पोस्ट धनंजय मुंडे यांची। आयुष्यभरातील प्रत्येक संघर्ष हे संकट नाही तर संधी म्हणून तुम्ही सामोरे गेलात। तुमच्याच प्रेरणेनं आज संघर्षाच्या वाटेवर निखारे तुडवत चालतो आहे, पण उतरणार नाही, मातणार नाही, असं हे ट्विट पोस्ट आप्पा तुमच्यासारखा लोकनेता आम्ही अनुभवला, हे आमचं भाग्य। गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी 4 शब्द जे पोस्टमध्ये धनंजय मुंडे यांनी लिहिलेत ते आपण बघतोय। नियतीनं अकाली तुम्हाला आमच्यापासून हिरावून नेलं, किती ते दुर्भाग्य, सदैव स्मरणात, अशी पोस्ट धनंजय मुंडे यांची। गोपीनाथ मुंडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्तानं। आणि आता पुढची बातमी आपण बघूयात। तर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्तानं गोपीनाथ गडावरती जय्यत तयारी करण्यात आली। अशातच स्मृतीस्थळावरती पोर्ट्रेटच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय। गोपीनाथ गड परिसरात राजकीय कारकिर्दीच्या छायाचित्रांची मोठमोठे बॅनर्स देखील लावण्यात आलेत। गोपीनाथ गडावरनं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। दिवंगत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा आज स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनाच्या निमित्तानं बीडच्या परळी येथील गोपीनाथ गडावरती जय्यत तयारी करण्यात आली। माझ्या पाठीमागे दाखवतोय अशा पद्धतीनं स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मोठमोठे फ्लेक्स, कटआउट, बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जी राजकीय कारकीर्द आहे त्या कारकिर्दीच्या पार्श्वभूमीवरती जे आंदोलन केलेले होते, त्याचबरोबर वेगवेगळ्या नेत्यांसोबतचे जे काही फोटो आहेत ते फोटो देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। राजकीय कारकिर्दीमध्ये राष्ट्रीय नेतृत्व करत असताना त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये भाजप सायकलवरती प्रचार करून वाढवला, त्याच्या देखील पुढं आपण पाहतोय अशा पद्धतीनं ज्या सभा घेतल्या जात होत्या त्या देखील सभा जनपक्षापासून कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी काम केलं होतं, त्या कामाच्या संदर्भामधले हे जे मोठमोठे फ्लेक्स आणि बॅनर लावण्यात आलेले। समोर पाहतोय आपण अटल बिहारी वाजपेयी, त्याचबरोबर प्रमोदजी महाजन, बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोरच्या देखील स्मृती ज्या आहेत त्या स्मृतीला उजाळा देण्याच्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आलेले आहेत। आज गोपीनाथ गडावरती विधायक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले। यामध्ये वृक्ष लागवड असेल, आरोग्य तपासणी असेल, त्याचबरोबर या ठिकाणी कीर्तन देखील होणार आहे। जे रामरावजी डोक महाराज आहेत यांचं कीर्तन संपन्न होईल आणि कीर्तन झाल्यानंतर उपस्थित जनसमुदायाला पंकजाताई या संबोधित देखील करणार आहे। त्यामुळं मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अशा पद्धतीनं एखाद्या मोठ्या कार्यक्रमामध्ये त्या संबोधित करतात। त्यामुळे आज पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। गेले 11 वर्ष झालेले आहेत। 11 वर्षामध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींच्या संदर्भामध्ये पंकजा मुंडेंचा एक जो भावनिक कप्पा आहे तो कायम आपण पाहिलेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं आज नेमकं पंकजाताई काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे। मात्र गोपीनाथ गडावरती आज मोठ्या प्रमाणात जी तयारी आहे ती तयारी देखील करण्यात आलेली, स्मृतीला उजाळा देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर आजच्या दिवशी भाजप नेत्या पंकजा मुंडे संबोधित करत असताना काय बोलणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।